नमस्कार मित्रांनो, द राखी सावंत शो मध्ये तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. रितेश भाऊ त्या दिवशी बोलून गेले की हा बिग बॉसचा शो नाही तर द राखी सावंत शो आहे आणि त्या शो मध्ये तुम्ही सगळे खेळताय. मित्रांनो, याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतोय. जेव्हापासून राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आली त्या दिवसापासून तर आज जो काही नॉमिनेशन टास्क झाला आणि त्यानंतर फुल कोबी आणि त्यानंतर राखीची जी काही ऍक्टिंग, जी काही मिमिक्री होती, तिथपर्यंत राखी सावंत बिग बॉसचं घर चालवते असे एकंदरीत पाहायला मिळाले. तर याच्यावरती आज सविस्तर बोलणार आहोत. त्यानंतर जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, तर एकंदरीत मला असं वाटतं ना, की बिग बॉसने जाणून-बुजून ही नॉमिनेशन प्रक्रिया अशा प्रकारे दिली आणि त्यांना जे काही उमेदवार या नॉमिनेशनमध्ये आणायचे होते, ते त्यांनी आणले. तर जे काही उमेदवार 4 नॉमिनेट झालेत, त्यापैकी जवळपास कोण घराबाहेर जाणार हे डिक्लेअर झालं असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर मित्रांनो, ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, त्यानंतर तन्वीचं जे काही रडणं होतं, ते खरंच राकेशला घेऊन रडणं होतं, की तन्वीचं अजून काही कारण होतं, याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. आज राखी सावंत खरंच कन्फ्यूज होती, की राखी सावंतने हे सगळं गेमसाठी केलं, याबद्दल सुद्धा आज आपण बोलणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा कालचा जो काही पॉवर की चोरीचा जो काही मुद्दा होता, तो पुढे कॅरी फॉरवर्ड झालेला आहे आणि प्राजक्ता वर्सेस आपला छोटू, काळू डॉन यांच्यामध्ये पुन्हा जबरदस्त खडाजंगी पाहायला मिळाली आणि मला असं वाटतं ना, की याच्यावरती मी थोडंसं अगोदर बोलतो, की प्राजक्ता आता त्या छोटूला जबरदस्त टार्गेट करताना दिसते. पण कुठेतरी आहे ना, त्याची सिम्पती प्राजक्ताला कमी आणि त्या छोटू आपल्या प्रभू डॉनला मिळताना दिसते. आज सुद्धा ज्या पद्धतीने प्रभू सगळं ऐकायला गेला. खरं तर प्रभू हे सगळं ऐकायलाच जातो. प्राजक्ता त्याला आज पाठवत होती, "तू बाहेर जा. हे सगळं ऐकायला येऊ नको." प्रभू हे सगळं ऐकायलाच जातो. हे सगळं ऐकून हा व्हाईस कॅप्टन आहे. हे सगळं ऐकून ते तन्वीला जाऊन सांगायचं आणि त्याच्यावरती तन्वी मग सगळं बोलत बसते. तर ते ऐकायलाच जात होता आणि ज्या पद्धतीने शेवटी प्राजक्ता आणि बाकी जी टोळी टीम बसली होती, तेव्हा प्रभू झोपण्याचं नाटक करत होता. हे सगळं तो ऐकण्यासाठीच गेलेला आणि त्यानंतर मग प्रभूचं सगळं उघडं पाडलं प्राजक्ताने, की "जा, तुझं काम झालं. जे काही ऐकलंस ते तुझ्या मालकिनीला किंवा तुझ्या बहिणीला जाऊन सांग." आणि त्यानंतर प्रभूने तो सगळा इश्यू क्रिएट केला. पण एकंदरीत तो इश्यू क्रिएट केला तिथपर्यंत ठीक आहे. त्याला थोडीशी सिम्पती पण मिळाली. त्यानंतर एक चूक प्रभूकडनं घडली. भीक हा शब्द वापरला आणि त्यानंतर त्याचं पितळ उघडं पडायला सुरुवात झाली. तर असा हा प्रभू आहे. सिम्पती घेतो तो, पण अशा काही गोष्टी करून तो उघडा सुद्धा पडतो. पण इथे राकेशचं मला एक ना काल मला एपिसोड पाहायला मिळाला नाही. पण राकेशने एक स्टँड घेतलाय, की ही जी काही चोरी आहे ना, चोरीची जी प्रवृत्ती आहे ती चांगली नाही. हे तो आपल्या टीममध्ये सांगताना दिसतोय. त्या टीममध्ये जाऊनही सांगतोय, की ही सवय आपणच पाडलेली आहे. हे खूप चुकीचं आहे. आज प्रभूला तो प्रॉमिस त्याच्याकडनं घेतो, की अशा प्रकारे पुन्हा तू करू नको. तर राकेशचा हा स्टँड खरंच चांगला आहे. आणि अजून एक मुद्दा याच्यामध्ये आपण थोडासा डिस्कस करूया. खरंच राखी सावंत आणि आर्मीमध्ये काही चाललंय का? कारण ज्या पद्धतीने सगळेच जण याच्यामध्ये हात धुवून घेतात आणि त्याच्यामध्ये राखी सावंत सुद्धा लाजताना, मुरडताना दिसते. खरंच यांचं काही आहे का? याबद्दल सुद्धा बोलूया. पण पहिल्यांदा आपण बोलूया ते म्हणजे नॉमिनेशनमध्ये. मित्रांनो, या आठवड्यात एकूण 4 सदस्य बिग बॉसने नॉमिनेट केलेत. म्हणजे एकंदरीत त्यांना कोणाला काढायचं आहे हे फिक्स झालंय. ती लोकं या नॉमिनेशनमध्ये आलीत. या आठवड्यात एकूण 12 सदस्य आहेत. त्याच्यातनं 4 लोकं नॉमिनेट केलेत. गेल्या आठवड्यात एकूण 13 सदस्य होते. त्यापैकी 9 लोकं बिग बॉसने नॉमिनेट केले होते. त्यामुळे एकंदरीत तुम्हाला कळालं असेल, की इथे बिग बॉसला फिक्स घराबाहेर जाणारा सदस्य मिळालाय. त्यामुळे त्याने ही नॉमिनेशन प्रक्रिया लगेच थांबवली. तर ठीक आहे, ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया आज पार पडणार होती, याच्यामध्ये भरकटलेले आणि कमकुवत घोडे यांना लगाम लावायचा होता. बिग बॉसने ज्या पद्धतीने जत्रेमध्ये ज्या सिंगल घोड्यांच्या गाड्या असतात फिरायच्या, तसा हा टास्क दिला होता. तर हा टास्क तसा इंटरेस्टेडच होता. आता याच्यामध्ये फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये तुम्हाला ज्या सदस्याला बाद करायचं आहे, तर पिवळी रेषा आखलेल्या त्या पिवळ्या रेषेच्या आतमध्ये थांबायचं आहे आणि ज्या सदस्याला तुम्हाला बाद करायचं नाही, त्यासाठी तुम्ही घोड्याच्या इथे धावत जायचंय. त्यासाठी बिग बॉसने प्रत्येकाच्या गळ्यामध्ये फोटो दिला होता. तो
फोटो घेऊन तुम्ही धावायचं आहे अथवा त्याला नॉमिनेट करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा तर बिग बॉसने मस्तपैकी फोटो गळ्यामध्ये घालायला दिले होते. याच्यामध्ये सागरच्या गळ्यात होता दीपालीचा फोटो, त्यानंतर दीपालीच्या गळ्यात होता रुचिताचा फोटो, रुचिताच्या गळ्यात राकेश, तर राकेशकडे रोशनचा फोटो होता, रोशनकडे राखीचा, इकडे राखीकडे प्राजक्ताचा होता, तर प्राजक्ताकडे विशालचा होता, तर विशालकडे सागरचा होता. बघा, हा जो एपिसोड बहुतेक ही नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होण्या अगोदर विशाल सागरबद्दल बोलताना दिसत होता की याला आता आपण नॉमिनेट करायचं, याला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं, असं एकंदरीत त्यांचं आज की काल काहीतरी बोलणं सुरू होतं. मला वाटलं होतं की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत विशाल हा सागरला नक्कीच काढेल, कारण विशाल अगोदर सांगत होता की याचा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम नाहीये. हा का बिग बॉसच्या घरामध्ये एवढा आहे? या संदर्भात अजून एकदा रुचिता आणि विशालची देखील चर्चा झाली होती. एकंदरीत वाटलं होतं की विशालकडे फुल संधी आली सागरला नॉमिनेट करायचे आणि त्याने राखी सोबत डील सुद्धा केली होती की मी सागरला काढणार आहे म्हणून विशाल बोलत होता, परंतु आता पहिल्या राऊंडला काढणार नाही, मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला काढेल. परंतु विशाल हा सागरला घेऊन अगदी शेवटपर्यंत फार घोड्यापर्यंत धावत गेला आणि तो प्रत्येक फेरीमध्ये पहिल्यांदाच धावत होता. त्यामुळे तेव्हाच वाटलं होतं की हा काही त्या सागरला घराबाहेर काढणार नाही. तर इथे पहिल्यांदा टास्क सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण डील देताना दिसतोय. इथे प्राजक्ता राखीला वेळोवेळी सांगत होती की तू धाव, हा तू धाव, कारण प्राजक्ताला अजिबात राखीवरती विश्वासच नव्हता, ही धावेल की नाही. आणि राखी सुद्धा फुल कन्फ्यूज या टास्कमध्ये होती. राखी कन्फ्यूज होण्यामागे आहे ना, हे सगळे सदस्य राखीवरती सगळे तुटून पडले होते. तू हे कर, तू ते कर, त्यामुळे बाई एकदम कन्फ्यूज झाली होती. इथे राकेश हा डायरेक्ट रोशनला बोलतो की तुझा गेम मला दिसत नाही, तू या नॉमिनेशन मध्ये वीक आहेस. त्यानंतर बारक्या हा बहुतेक तन्वीची डील घेऊन येतो असं एकंदरीत कळते. बारक्या डायरेक्ट राखीला सांगतो की तुला त्या प्राजक्तालाच काढायचं आहे. त्यानंतर विशाल आणि सागर यांनी आज प्राजक्तासाठी आहे ना खूप परिश्रम घेतले असं सांगायला हरकत नाही. बहुतेक मला असं वाटतं ना की विशालला असं वाटत होतं की प्राजक्ता सेफ व्हावी, असं एकंदरीत दिसत होतं. विशाल आणि सागर हे सतत प्राजक्ताला सतत सांगायचे की तू राखी बरोबर डील कर, राखी बरोबर सतत बोल, आम्हीही बोलो, तुम्ही सतत बोला. तर एकंदरीत विशालने ज्या पद्धतीने सांगितलं तशी प्राजक्ता सतत राखीशी बोलत होती की तू पुढे तू धावत ये, तू तिथे थांबू नको. सागर सुद्धा सतत बोलायचा. विशाल वेगळे विषय काढून राखीला थोडासा कन्फ्यूज करायचा आणि तो सतत तिला बोलवायचा की तू तिकडे जाऊ नको. तर विशालची इथे एक महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली की मला सध्या जे काही टोळीटीमध्ये लोक आहेत त्यांना नॉमिनेशन मध्ये आणायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. विशेष करून त्या प्राजक्ताला आणायचं नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काल बोलता बोलता विशाल बोलून गेला की मला अनुश्रीला टीम मध्ये ठेवायचं नाहीये. त्या जागेवरती जर प्राजक्ता असती ना तरी चाललं असतं. तर एकंदरीत विशालचा जो काही खटाटोप चालू होता ना, तो प्राजक्ताला आपल्या टीम मध्ये ठेवायचा. जर ती नॉमिनेट झाली तर तीच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार असं एकंदरीत विशालला वाटत असेल. त्यामुळे हा सगळा खटाटोप त्याने करत प्राजक्ताला सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. आता इथे बजर वाजल्यानंतर विशाल धावत गेला, त्यानंतर कोणती प्राजक्ता धावत गेली. अ, हा हा थोडासा कन्फ्यूज होता. काय त्याचं नाव सागर, जाऊ की नको, जाऊ की नको. सागर आणि दीपाली यांच्यामध्ये डील झाली होती. तरी पण सागर थोडासा कन्फ्यूज, जाऊ की नको, जाऊ की नको. त्यानंतर सागर गेला. अजून 2 कन्फ्यूज होते याच्यामध्ये. ते म्हणजे रोशन आणि राखी. जाऊ की नको आम्ही, जाऊ की नको. इकडे बघा रुचिताने देखील राकेशला डील दिलेली, की तू जर धावलास तर मी सुद्धा धावेन. तू जर थांबलास तर मी सुद्धा थांबेन. आणि यांची डील झाली होती. त्याबरोबर रुचिता आणि दीपाली यांची देखील डील झाली होती. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये तरी रुचिता असं काही करणार नव्हती. ती थोडीशी टंगळमगळ करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हे सगळे गेले. तिथे राकेश अडून राहिला आणि खरं तर त्याला नॉमिनेट करायचंच होतं रोशनला. ते त्याने पहिल्यापासून क्लिअर केलं. रोशन थोडासा बोलण्याचा त्याने प्रयत्न केला, की मी कसा गेम वगैरे खेळतो. परंतु राकेश हा ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता आणि राकेशने पहिली विकेट काढली. ती म्हणजे इथे रोशनची. रोशन पहिला इथे बाद झाला. त्यानंतर डील सत्र सुरू झालं. इथे
फार वेगळे शब्द आपल्याला ऐकायला मिळाले, जे बिग बॉसच्या घरामध्ये कधीच आपण ऐकले नव्हते किंवा मग पुढे सुद्धा ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. रुचिता आणि दीपालीमध्ये डील होते. रुचिता इथे दीपालीला सांगते, की "तू माझा फोटो टाकू नकोस. तू जसं सांगशील तसं." दीपाली इथे सांगते, की "मला कॅप्टन्सीसाठी मदत करणार का?" "करणार. तू जसं सांगशील तसं. मी तुझी गुलाम. तुम्ही जसं सांगाल तसं." म्हणजे इथे रुचिताने सेफ करून ठेवलं दीपालीला, की आता काही झालं, मी जरी त्या राकेशचा फोटो टाकला तरी दीपाली करणार नाही मला नॉमिनेट. हे जवळपास तिने निश्चित केलं आणि इकडे ही दीपाली पण एकदम सेफ झाली होती. मला यांचं काही कळतच नव्हतं सागरचं. एवढं तुम्ही भांड-भांड भांडलेलात नॉमिनेशनमध्ये आणि इकडे सागरने दीपालीला सेफ ठेवलं. कदाचित तो सांगत होता, की मला रुचितासाठी मी सेफ करतोय तिला. इकडे जर सागर दीपालीला नॉमिनेट करायला धावला असता ना, तर दीपाली सुद्धा रुचिताला नॉमिनेट करायला धावली असते. त्यामुळे सागरने देखील हाच प्रयत्न केला, की जाऊ दे मी दीपालीला करत नाही. मग दीपाली रुचिताला नॉमिनेट करणार नाही. एकंदरीत त्यांची अशी डील पाहायला मिळाली. त्यानंतर इथे तन्वी प्राजक्ताला डील देते. ती डील काय, की तू विशाला नॉमिनेट कर, मी तुला सेव्ह करेन. इथे तुमच्या लक्षात आलं का? यामध्ये एकंदरीत तन्वीच्या बोलण्यावरनं आणि एकंदरीत हा टास्क पाहता बिग बॉसने तन्वीला खूप साऱ्या पॉवर्स दिलेल्या. हे एक झालं, की तन्वीला त्या वापरायची संधी मिळाली नाही. बघा तुम्हाला मी क्लिअर करून सांगतो. तन्वी ज्या पद्धतीने हे जे काही बोलते ना, तर त्याच्यावरून मला हा मुद्दा आठवला. तन्वी इथे प्राजक्ताला सांगते, की "तू विशालला नॉमिनेट कर. मी तुला सेव्ह करेन." तेव्हा विशाल त्याच्यावरती सांगतो, की "कितव्या राउंडला कुठे तू सेव्ह करशील? तुला माहीत आहेत का किती राउंड होणार आहेत ते? शेवटपर्यंत तू जर तुझ्या मतावरती ठाम राहशील, तर मग विशालला नॉमिनेट करते मी. मला तू सेव्ह करत राहायचं." तेव्हा तन्वी एकदम शांत झाली. तिला पण माहित नाही की किती राउंड होतील ते. पण याच्यामध्ये ज्या पद्धतीने तन्वी बोलत होती ना, मित्रांनो हा जो काही टास्क होता ना, या टास्कमध्ये लकीली जवळपास एक सदस्य सोडून त्या पिवळ्या रेषेच्या पाठी एक सदस्य सोडून शेवटपर्यंत सगळे गेले. त्यामुळे या टास्कमध्ये 2 किंवा 3 त्याच्यापेक्षा जास्त सदस्य त्या पिवळ्या रेषेच्या पाठीत थांबले नाही. जर असं झालं असतं ना, तर बिग बॉसने पूर्णच्या पूर्ण पॉवर तन्वीला दिली असती आणि तिला सांगितलं असतं, की हे जे 3 लोकं आहेत, हे जे 2 लोकं आहेत, हे जे 4 लोकं आहेत, त्यापैकी तुला काय वाटतं, कोण नॉमिनेट व्हायला पाहिजे आणि कोण सेफ व्हायला पाहिजे? एकंदरीत तन्वीचा तो जो काही ॲटिट्यूड होता, तर एकंदरीत असं पाहायला मिळतं, की तन्वीला बिग बॉसने पूर्ण पॉवर दिली असती त्या अ, सदस्यांमधून नॉमिनेट करायची. पण बरं झालं ते बाकीचे सदस्य वाचले. नाहीतर मला असं वाटतं, की टोळीमधले बऱ्यापैकी टोळी आणि हे जे काही एनालिसिसवाले आहेत ना, त्यामधले बऱ्यापैकी सदस्य तिने नॉमिनेट केले असते. त्यानंतर मित्रांनो इथे दुसरा राउंड सुरू होतो. दुसऱ्या राउंडमध्ये राखी फुल कन्फ्यूज. ती का कन्फ्यूज आहे? तर बाकीच्या सदस्यांनी तिला कन्फ्यूज केलं. एकतर या राउंडमध्ये परत पुन्हा एकदा प्राजक्ता धावली, सागर धावला. हां, सागर होता वाटतं, परंतु तोही धावला. विशाल अगोदर धावून गेला. इथे रुचिता थांबते. त्यानंतर कोण राखी थांबते आणि आपला रोशन दादा हे लोकं 3 लोकं थांबतात. रुचिताने फुल डील केलेली त्या दीपाली सोबत. तिला माहिती आहे की दीपाली आपल्याला नॉमिनेट करणार नाही. त्यामुळे याला मी नॉमिनेट केलं तरी चालेल म्हणजे मी याला नॉमिनेट करणार. ती फुल कॉन्फिडन्समध्ये म्हणजे ती रेषेच्या इथे पण नाही, रेषेच्या फार पलीकडे तिकडे एकदम आता मीच आहे याच्यामध्ये, असं तिने एकंदरीत ठरवलेलं. मला राकेशला नॉमिनेट करायचं आहे. हे तिने अगदी स्पष्ट सांगितलेलं होतं. आता इथे विशाल अ, राखीला बोलवतो, की "ये बाई तू ये. ये इकडे. तिला सेव्ह कर. तुझा तू गेम खेळ. दुसऱ्याचं काही ऐकू नको." त्यावेळी इथे राकेशला आता रुचिता नॉमिनेट करणार. त्यामुळे राकेशची थोडीफार धडपड तो स्वतःला वाचवण्यासाठी करतच होता. तिला थांबवण्यासाठी, आपल्या राखीला थांबवण्यासाठी. तो काय सांगतो, की "विशालने तुला फ्लॉपमध्ये टाकलं होतं. फ्लॉप 2 मध्ये हे लक्षात ठेव तू." राखी अजून कन्फ्यूज. "अरे हो, आता मी विचारच केला नव्हता. काय करायचं? काय करायचं?" त्यामध्ये रोशन तिथे थांबलाय. काय करायचं? मग ती राखी रोशनला सांगते, की "तूही
जर जात असेल तर आपण दोघे जाऊ. मित्रांनो, इथे रुचिताला नॉमिनेट करायचंच होतं, त्यामुळे रुचिता फुल तिथे थांबूनच राहिली. मला तर जायचंच नाही, मला राकेशला नॉमिनेट करायचं आहे. राखी फुल कन्फ्यूज, करायचं काय, इकडे जायचं पाठीही यायचं. त्यानंतर तिच्यासोबत तो रोशन कन्फ्यूज, रोशनला राखीला नॉमिनेट करायचं आहे, प्राजक्ताला ठेवायचं की काढायचं आहे हे राखीला कळतच नव्हतं. कारण एवढं कन्फ्यूज करून ठेवलेलं ना, त्यामुळे हे दोघे येत होते, बाहेर जात होते. शेवटी बिग बॉसने सांगितलं की तुम्ही कुठे आहात ते ठरवा, मला पुढचा निर्णय द्यायचा. तर हे त्या रेषेच्या तिकडनं जाऊन उभे राहतात. आता तन्वीला इथे निर्णय घ्यायला सांगतात की तन्वी, हे 3 लोक आहेत, त्यापैकी तू निर्णय घे आणि तू ठरव. तर त्या पद्धतीने तन्वी विचार करते आणि सांगते की रुचिता इथे कधीपासून होती, तर मी राकेश नॉमिनेट झाला असं मी सांगतो. आता इथे आहे ना, तन्वीकडे फुल पॉवर दिली होती, हे तिघे पण होते. तन्वी सांगू शकत होती की जाऊ दे, एक्स वाय झेड कोणीही नॉमिनेट झालं असतं राकेश सोडून. प्राजक्ताला तिने नॉमिनेट केलं असतं, राखीला तिने नॉमिनेट केलं असतं, परंतु तिने राकेशला नॉमिनेट केलं. ती करू शकत होती, माझा कॉल आहे, मी ठरवू शकतो असे ती सांगू शकत होती, परंतु तिने तसं केलं नाही. आणि त्यानंतर मग रडारडी, पडापडी, आदळ आपटी सगळं तिने चालू केलं इथे. पण इथे आहे ना, ज्या पद्धतीने तन्वी नाराज झाली राखीवरती, म्हणजे प्रचंड प्रचंड, त्याच्यावरती मी नंतर बोलतो. आता इथे राकेश नॉमिनेट झाल्यानंतर राकेश आग बबूला होतो आणि तो राखीला बोलायला सुरुवात करतो. राऊंड तिसरा सुरू होतो. आता इथे दोघेही कन्फ्यूज आहे, कोण जायचं कोण नाही जायचं याच्यावरती कन्फ्यूज. इथे प्राजक्ता सांगते की आपण डील दिले राखी, आपण ठरवलेलं आहे, आपण ऑलरेडी त्याच्यावरती बोललेलो आहोत, तरी तू थांबतेस, तू ये. इकडे रोशन सांगतो की मला राखीला नॉमिनेट करायचं आहे. त्यानंतर विशाल इथे गुगली टाकतो. तो काय सांगतो की तू राकेशला नॉमिनेट केलंस, खरं तर हे आम्हाला करायचं होतं, ते काम तू केलंस. हे कुठेतरी राखीच्या जिव्हाळी लागतं आणि त्यानंतर ती स्वतःला नॉमिनेट करून घेते. ती इकडे जाऊन घोड्यांच्या इथे थांबते आणि रोशनला सांगते की तू जा आणि मला नॉमिनेट कर. प्रायचित्त म्हणून राखी हा निर्णय घेते आणि राखी इथे बाद होते. खरं तर सतत प्रेशराईज केलं राखीला. एक विशाल तिकडून बोलत होता, तन्वी तर काय म्हणजे, तन्वीला असं झालंय ना आता, की हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप आता मला चालवायचा आहे, मी या ग्रुपची लीडर आहे आणि मी ज्या पद्धतीने हा ग्रुप हँडल करते, काटा काटा आहे ना, काटा ग्रुप हँडल करते, त्या पद्धतीने मी राखीला सुद्धा हँडल करणार. आणि राखीला ते नको आहे. राखी प्रत्येक वेळी सांगते की मला कोणी हँडल करू नये आणि ज्या पद्धतीने वरतून ती उपदेश द्यायची, तू असंच खेळते, तू तसंच खेळते, तू आमच्यामध्ये असून फायदा काय, आम्ही एवढं सांगून सुद्धा तू तेच केलंस, जे जे काय सगळं राखीला ती बोलत होती ना, तर ते राखीला ते सहन होत नव्हतं आणि त्यामध्ये हे बाकीची लोक देखील बोलत होते, त्यामुळे राखी फार कन्फ्यूज झाली. तर इथे राखी नॉमिनेट होते. आता एकंदरीत ना, बिग बॉसने बघितलं की इथे रोशन हा जो आहे तो नॉमिनेशन मध्ये आलाय, फार महत्वाचा आहे. त्यानंतर राकेश आला म्हणून आला, त्यानंतर राखी आली म्हणून आली, पण एकंदरीत रोशनला त्याला नॉमिनेशन मध्ये आणायचंच होतं. त्यामुळे ते इथे थांबवतात आणि तन्वीला सांगतात की तुम्हाला एक पॉवर देतो की तुम्ही यापैकी एका सदस्याला नॉमिनेट करू शकता किंवा तुम्ही नाही नॉमिनेट केलं तरी चालेल. आता तन्वी इथे कन्फ्यूज असते की कोणाला नॉमिनेट करायचं, रुचिताला नॉमिनेट करायचं की मग इकडे प्राजक्ताला नॉमिनेट करायचं. परंतु इकडे ते प्राजक्ताचं नाव घेते आणि प्राजक्ताला मी नॉमिनेट करते असं म्हणून ती सांगते. तर एकंदरीत रोशन, राकेश, राखी आणि प्राजक्ता असे 4 कंटेस्टंट नॉमिनेट झालेत. तर मित्रांनो, यापैकी मी तुम्हाला स्पष्टच सांगतो कारण मला पुढचं जास्त रिव्ह्यू करायचा नाहीये. तर याच्यामध्ये असं स्पष्ट दिसते की राकेश हा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्यामुळे तो सध्या तरी किंवा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तो जाणार नाही. त्यानंतर राखीचं सांगायचं झालं तर राखी नॉमिनेट झाली, नाही झाली, राखीला घंटा फरक पडत नाही. राखी जरी सगळ्यात कमी वोटिंग असली तरी राखी ही पहिल्यांदा सेफ होणार आहे. कारण ती कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये देते. त्यानंतर राहिला प्रश्न रोशन किंवा मग प्राजक्ता. आता इथे दोघांमध्ये कन्फ्यूज आहे की कोण घराबाहेर जाऊ शकतो. बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी एकंदरीत असं पाहायला मिळते की वोटिंगला काही महत्व नाही. जो बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देईल ना, आता हे दोघं पुढच्या आठवड्यात काय कंटेंट देतात त्याच्यावरती सगळं गेम बाहेर जाणं यांचं अवलंबून असणार आहे.
मला तर वाटतं की एकंदरीत 80% चान्सेस प्राजक्ताचे आहेत घराबाहेर जाण्यासाठी आणि 20% चान्सेस हे रोशनचे आहेत. आता बघू बिग बॉस काय निर्णय घेतात. प्राजक्ताला पाठवतात की रोशनला घराबाहेर पाठवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तन्वीची रडारडी. रडारडी का सुरू होती? तर इकडे राकेश आमचा नॉमिनेट झाला. राकेश दादा, तुझ्याकडे संधी होती की तू राकेशला सेव्ह करू शकत होते. तन्वीची रडारडी का होती माहिती आहे का? तन्वीला आणायचं होतं रुचिताला नॉमिनेशनमध्ये. म्हणून तिची एवढी रडारडी. मला रुचितालाच आणायचं होतं आणि इथे देखील ती कन्फ्यूज होती. प्राजक्ताला घेऊ की रुचिताला घेऊ? म्हणजे तिचं असं झालं होतं की राकेशच्या जागेवरती जर रुचिता झाली असती ना, तर मी प्राजक्ताला मस्तपैकी आणलं असतं. कारण बिग बॉस हे तिला पॉवर देणारच होते. राकेश हा चुकून आला त्या नॉमिनेशनमध्ये असं एकंदरीत अ, तन्वीचं मत असावं, त्यामुळे ही सगळी रडारडी सुरू होती. आणि आता असं झालं ना, की तन्वी हावी झाली या ग्रुपवरती. ग्रुप माझ्या हातात पाहिजे आणि हे सुद्धा तन्वीच्या लक्षात आलंय, की आणि हे प्रभूला ती बोलून दाखवते, की "आता आहे ना, आपण दोघेच आहोत. प्रभू, तू आणि मी. हे दोघेही डील देऊन मोकळे झालेत." इकडे राकेशने रुचिताला डील दिली होती. ती झाली, वर्क झाली नाही ती गोष्ट वेगळी. पण इकडे काय म्हणू आपण दीपालीने रुचिताला डील दिली होती. ती वर्क झाली. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे, की हा मुद्दा त्या टोळी टीमने काढला. बारकेला सांगितलं, की "जा त्या दीपालीला सांग." दीपाली त्या राकेशला नॉमिनेशनमध्ये टाकणार होती आणि तिने टाकलं. "जा विचार तिला." बारक्या जाऊन विचारतो. दीपालीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. "हां, हां, हां, हां. मी बोलले याला टाकते म्हणून." म्हणजे हे जे आहेत ना, हे कोणाचेच नाहीये वाले. वेळ पडली ना, तर हे एकमेकांचे गळे पकडायला देखील मागे-पुढे करणार नाही. असं एकंदरीत पाहायला मिळतं. त्यानंतर इकडे तन्वी राखीला सांगताना दिसते, की "तुला गेम खेळायला येतोय का? हाच काय तुझा 16 सीझनचा एक्सपिरियन्स?" राखी बोलते, की "मी दाखवेन माझ्या 16 सीझनचा एक्सपिरियन्स." तन्वी जे काही बोलते ना, तर ते राखीला मनाला लागलं नाही. तिच्या मनाला काय लागलं, की माझ्यामुळे राकेश हा नॉमिनेट झाला. हे तिच्या मनाला खूप खटकत होतं आणि ते वेळोवेळी दिसत होतं. त्यानंतर थोडीशी जुगलबंदी राकेश आणि काय राखीची पाहायला मिळाली. बटाटा फेकणे जे काही बोलणं होतं ना, ते एकदम भारी होतं. नंतर अनुश्री ही प्राजक्ताचा मुद्दा इथे काढताना दिसते, की प्राजक्ताला प्रत्येक वेळी सपोर्ट हवा असतो. पहिला सपोर्ट त्या एनालिसिस ग्रुपमधून तिने घेतला. आता ती लोकं फुटायला लागलीत किंवा जायला लागलीत, तर ती आपल्याकडे आली आणि आपला सपोर्ट घेऊन खेळते. अनुश्रीचं सांगायचं झालं ना, तर अनुश्री दोन्ही दगडावर डबल ढोलकी गेम तुम्ही काही म्हणा. अनुश्री प्राजक्ता समोर काहीतरी वेगळंच बोलते. प्राजक्ता गेली, की त्यांच्या ग्रुपमध्ये काहीतरी वेगळंच बोलत असते. आज तर उघडपणे तिने त्या छोटू काळोटांची बाजू घेतली विशालच्या विरुद्ध. म्हणजे अनुष्यचा काहीतरी वेगळाच गेम सुरू आहे. अनुश्रीला या टोळी टीमने नंबरसाठी ठेवलंय आणि ती सुद्धा तिकडे काहीतरी वेगळं सांगते, काटाकडे वेगळंच काहीतरी सांगते. याचा फटका ना अनुश्रीला नक्की नंतर मिळेल. आता हा जो काही छोटू आहे ना, हा त्या तन्वीचं किंवा मग त्या लोकांचं ऐकून इथे राखी सावंतला सांगतोय, की वाईल्ड कार्ड फुसकी आहे. दुसरा वाईल्ड कार्ड पाठवा बिग बॉस. अरे छोटू, काळू डॉन, तुला माहिती नाही, राखी सावंतमुळे आता बिग बॉसचा शो सध्या तरी सुरू आहे. राखी सावंत सांगते, की "मला बायकॉट करता का? करा बायकॉट. मी मेले नाही, मी जिवंत आहे. मी काही ना काही करेन. मी राखी सावंत आहे." तर हाच छोटू पुढे जाऊन थोडासा कांड करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे आहे ना, प्राजक्ता आणि बाकीचे लोकं डिस्कस करत होते या गेमबद्दल. हा उगाचच मी झोपलोय असं नाटक करत होता. एक डोळा त्याचा उघडा होता जरा आणि तो सगळं ते ऐकत होता. त्यानंतर प्राजक्ताने बघितलं, की हे सगळं ऐकतंय. मग ते सांगते, की "जा, तुझं काम झालेलं आहे, तुला मिळालेलं आहे, तू जाऊन सांग." तर त्याच्यावरून प्रभू भडकला, की "मला तुम्ही अशा पद्धतीने सांगता, म्हणजे मी मेसेंजर आहे." त्यानंतर प्राजक्ता अजून एक मुद्दा त्याच्याबद्दल सांगते, की "तुला हे सगळे यूज करतात, वापरून घेतात सगळे." आणि मग हा मुद्दा तिकडे जाऊन आतमध्ये दीपालीला सांगतो, की "हे मला असं-असं सांगतात." मग दीपाली येते. दीपाली बोलण्याचा प्रयत्न करते, की "आम्ही काय यूज केलं?" वगैरे. त्याच्यामध्ये मग त्या छोटूवरती सगळेच चढायला येतात.
सागर येतो, रुचिता येते. रुचिता तर काय काय त्याला बोलली, काय काळतोंड्या, कुत्रा आणि काय अजून उंदराच्या तोंड्या. एक उंदीर त्या तन्वीने बांधला. आता हे सगळे तिच्या पदराला सगळे बांधलेत. असं बरंच काय काय आणि खूप काही बोलत जाते. काही गोष्टी तर म्यूट केल्यात. पण ते छोटू पण आपला प्रभू पण तोडीस तोड तिला देताना दिसत होता. पण ज्या पद्धतीने विशाल आला, त्यानंतर काय सागर आला, तर यांच्या बोलण्यामुळे आहे ना, हा थोडासा पाठी राहिला प्रभू. तेवढं त्याला बोलता आलं नाही. मग शेवटी जाऊन रडारडी त्याने करायला सुरुवात केली. पण सागरला नेहमीप्रमाणे असं वाटलं, की यार जाऊ दे आता मी त्याला जास्त बोलूया, असं म्हणून तो सांगायला गेला, "काय झालं प्रभू? कोण काय बोललं का?" असं. परंतु ज्या पद्धतीने ते कॅमेऱ्यासमोरच बसून होतं आणि रडायला लागलं होतं. "अरे, हा तर कॅमेरा जीवी आहे," असं म्हणून सागर तिथून परत गेला. त्यानंतर प्रभूने जो काही ड्रामा क्रिएट केला ना, की मला भीक मागतो असं काहीतरी बोलला. तर त्याच्यावरती सगळेच टाटा टीमवाले गरम झाले. पहिल्यांदा कोण दीपाली गेली, त्यानंतर त्या प्रभूला घेऊन आरबी गेला आणि त्यांनी क्लिअर केलं, की तुम्ही असं का बोललात? तर ते बोलले, की आम्ही भिकारी हा शब्द का वापरू? त्यानंतर प्रभूला देखील ते अॅनलाईज झालं, की नाही हा शब्द चुकीचा आहे. त्यानंतर ते थोडंसं प्रकरण तिथे थंड झालं. पण तन्वीने पण त्याच्यामध्ये हात धुवून घेतला. तन्वी आली, मग रुचिता आली. यांच्यामध्ये तो सगळा वाद उफाळून आला. मग तुम्ही असंच का बोलता, तसंच का बोलता? सगळं त्यांचं सुरू झालं. इथे छोटू तोंडघाशी आपटला आणि त्यानंतर राकेश नंतर बोलला सुद्धा, की "बघ अशा अशा पद्धतीने चुकीचे शब्द तू वापरू नकोस. आता तुझ्यामुळं किती काही झालं असतं तुझ्या या चुकीमुळे, असं पुन्हा तू करू नकोस." आता हा जो आहे ना, बघा छोटू आहे, पॉवर की मिळून त्याला मिळाले सिंपती. त्यानंतर हे सगळेच्या सगळे 6-7 लोकं त्याच्यावरती चढले. त्याची सिंपती त्याला मिळाली. नक्कीच. बघा अशा पद्धतीने सिंपती त्याला मिळणारच आहे. आपल्याकडे असे भरपूर लोक आहेत, की त्याला ती सिंपती देतात. पण त्यानंतर प्रभूने जो काही एक शब्द उचलून धरला चुकीचा, त्यानंतर मग तोच स्वतः तोंडघाशी पडला असं सांगायला हरकत नाही. त्यानंतर राखीने मजा आली जेवण करताना. आता इथे तन्वी फुल सांगते, की "तुला कोबी जसं ठेवायचं तसं ठेव, फुल ठेव, हाफ ठेव, तुला जसं करायचं तसं कर." राखीने तो अख्खा फुल ठेवला कोबी. त्यानंतर तन्वी मी कॅप्टन म्हणून तुला सांगितलेलं होतं, की जो फुल कोबी आहे त्याची भाजी कर. तू अख्खा फुल ठेवलास आणि त्यानंतर जो काही ड्रामा क्रिएट झाला ना, तो मजेशीर होता इथे. भारी वाटलं ते सगळं बघून आणि त्यानंतर कॅप्टन तन्वी ज्या पद्धतीने सांगते, तुम्ही चूप राहायचं तर चूप राहायचं. त्यानंतर राखीने जो काही ड्रामाचं नाही एंटरटेन जे काही केलं ना, तन्वी हा जो 16 सीझनचा एक्सपिरियन्स होता ना, तो इथे तिने कामी लावला आणि काय सुरेख, जबरदस्त. बघा नॉमिनेशनमध्ये ती थोडीशी कन्फ्यूज होती. पण ज्या पद्धतीने तन्वी हावी होते माझ्यावरती, त्यानंतर ती गेम खेळायला राखीने सुरुवात केला, की "तू माझ्यावरती हावी होते ना, आता बघ मी काय करते ते." आणि तिथून मग तिने गेम खेळायला सुरुवात केली आणि हे जे काही सगळं ड्रामा तिने जो काही क्रिएट केला ना, तो एक गेमचा एक भागच होता. आणि तन्वीला पण तोडीस तोड उत्तरं ती देताना दिसत होती. आणि तन्वीने एवढं राखीला बोलायला नको होतं. ठीक आहे, माणसाकडनं चुका होत असतात. तुमच्याकडनं चुका झाल्या नाही का? नाही तिला तिथे कळालं. तुम्ही समजून सांगायला पाहिजे. नुसता आरडाओरडा करून काही चालणार नाही. समजून सांगा, की "बाई असं होतं, तसं होतं." तुम्ही प्रत्येक वेळी तिला घालून पाडून बोलाल, तर ती राखी सावंत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर इथे उद्याच्या दिवसामध्ये शाळेचा टास्क रंगणार आहे. त्यासाठी बिग बॉस इकडे गोल्डन रेशन कार्ड देणार आहे. गोल्डन रेशन कार्ड तुम्ही जिंकला तर तुम्हाला हा जर टास्क जिंकला तर तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड मिळेल आणि इथे बिग बॉस तन्वीला सांगताना दिसतात, की तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड मिळणारच आहे, परंतु हा टास्क तुम्ही जिंकायला पाहिजे. तर तुमचं गोल्डन रेशन कार्ड पुढे कंटिन्यू मिळणार आहे, जोपर्यंत कॅप्टन्सी तुमच्याकडे आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, उद्या शाळा बिग बॉसच्या घरामध्ये भरणार आहे, तर ते पाहायला खूप मजा येणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आज जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, याच्यामध्ये 4 कंटेस्टंट बिग बॉसला मिळालेत नॉमिनेशनमध्ये. तर इथे मगाशी सांगितलं ना, की एकंदरीत रोशन दादा आणि प्राजक्ता हे लोकं फिक्स बिग बॉसने केले, की यापैकीच एक सदस्य हा बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे. त्यानंतर आज मला असं वाटतं, की तन्वीने उगाचच ड्रामा क्रिएट केला आणि तन्वीला हे सुद्धा कळालं, की आपलीच लोकं हातावर तुरी देणारी आहेत. त्यामुळे प्रभूला तिने सांगितलं, की "तू या लोकांसारखा वागू नकोस." बघ हां,
प्रॉमिस केलंय, आता हा पण बहीण बहीण, ताई मी असं करणार नाही, ताई तूही असं नको करू, असं त्यांचं सुरू होतं. आज पुन्हा एकदा राखीने हा एपिसोड उचलून धरला. तसं या एपिसोडमध्ये असं काहीच नव्हतं. प्रभू आलेला सगळं काही ड्रामा क्रिएट करायला. ते सगळं वर्क झालं सुद्धा होतं. पण प्रभूचा एक जो काही शब्द होता ना, भीक, त्याच्यामुळे प्रभूला थोडीशी माघार घ्यावी लागली. नाहीतर बऱ्यापैकी यावेळी सुद्धा प्रभूने त्या 6 लोकांमुळे किंवा ती 6 लोकं चढली होती प्रभूवरती. तर बऱ्यापैकी सिंपती त्याला मिळाली होती. याच्यामध्ये अनुश्रीने हात धुवून घेतला नेहमीप्रमाणे, की प्रभू जे काही बोलतो ते बरोबर आहे. उगाचच तुम्ही चढताय. विशालला अनुश्री प्रचंड नडताना दिसत होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस होता. काय वाटतं तुम्हाला, या 4 सदस्यांपैकी कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? आणि तन्वी आणि राखीचं जे काही भांडण झालं त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? उगाचच तन्वी राखीवरती रिएक्ट झाली का? खरं तर तेवढं रिएक्ट होण्यासारखं काही नव्हतं. तुम्ही समजावून सांगायला हवं होतं. राखी खूप कन्फ्यूज झाली, त्यामुळे तिने हे निर्णय घेतले. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, हे कमेंट्स करून नक्की सांगा.